नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज मी झणझणीत असं पिठलं बनवणार आहे. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि हे पिठलं आहे बेसन पिठापासून नाही तर आपण हरभरा डाळ जी आहे ती भिजवून घेतलेली होती, त्याची पेस्ट बनवली आहे आणि खूपच छान सुंदर अशा पद्धतीने आपलं पिठलं झणझणीत तयार झालेलं आहे आणि गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी खूपच छान आणि टेस्टी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. रेसिपीसाठी आपल्याला लागणारे साहित्य मी सर्व तयार करून ठेवलेलं आहे आणि हरभरा डाळ जी आहे ती मी भिजत घातली होती सकाळी आणि दुपारी मी ही रेसिपी बनवलेली आहे. तर डाळ अगदी छान प्रकारे भिजली गेलेली आहे. तर ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. त्यातील पाणी सर्व काढून घेतलेले आहे. तर पूर्ण डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेली आहे. नंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता, म्हणजे चांगली पेस्ट तयार होईल. तर हे सर्व आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. तर मिक्सरमध्ये बारीक करताना ही पेस्ट बनवताना आपण ती पेस्ट जी आहे ती अगदी जाडसर बनवायची आहे. एकदमच अशी बारीक नाही बनवायची, जेणेकरून जे पिठलं आहे ते खूप छान टेस्टी आणि चविष्ट लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हरभरा डाळीची. तर आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊयात. कढईमध्ये आपण तेल ॲड करायचं आहे. तेल आपण 2 ते 3 चमचे ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही तेल ॲड करू शकता. नंतर तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे. जिरे चांगले तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे. मी कांदा आधीच टाकला आणि कॅमेरा ऑन करायचा राहून गेला. तर कांदा आपण ॲड केलेला आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते कांदे आपण ॲड केलेले आहेत. नंतर आपण त्यामध्ये मिरच्या ॲड करायच्या आहेत. मिरची आणि लसूण जो आहे तो मी ठेचून घेतलेला आहे आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. तर हे सर्व आपण चांगल्या प्रकारे तेलामध्ये ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ब्राऊन कलर आला की त्यामध्ये आपण जी डाळीची पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट आपण त्यामध्ये ॲड करायची आहे. सर्व डाळीची पेस्ट मी ॲड केलेली आहे. तर नंतर यामध्ये आपण आता चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे. घरामधील लाल तिखट ॲड केलेला आहे 1 चमचा हळद आणि हे सर्व मसाले आपण लागले गेले पाहिजेत अशा पद्धतीने पिठाला हलवून घ्यायचं आहे. नंतर थोडं पाणी ॲड करून ते एकजीव करून घ्यायचे आहे. तर आपल्या पिठल्याला गुठळ्या येणार नाहीत अशा पद्धतीने अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करू शकता. पाणी अशा पद्धतीने ॲड करून परत त्याला आपण हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ आहे ते घट्ट होणार नाही. अगदी एकसारखे अशा पद्धतीने ते मिक्स होईल. नंतर मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये मेथी ॲड करायची आहे. मेथी आपण चांगली बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर देखील ॲड करू शकता. मेथी ॲड करून झाल्यानंतर आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे. एकजीव करून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत. झाकण लावून ठेवल्यानंतर एक 5 मिनिटामध्ये आपली जे पिठलं आहे ते तयार होईल. तर 5 मिनिटानंतर बघू शकताय की त्याला खूप छान प्रकारे कलर देखील आलेला आहे आणि तुम्हाला हवं असेल तर एकदा हलवून परत एकदा त्याला झाकण लावून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने बघू शकताय खूप छान आणि टेस्टी अशा पद्धतीने आपलं पिठलं जे आहे ते रेडी झालेलं आहे, तयार झालेलं आहे. तर हे पिठलं जे आहे ते आपण गरमागरम भाकरीसोबत किंवा तुम्हाला हवं असेल तर चपातीसोबत देखील खाऊ शकता. पण मी गरमागरम भाकरी केलेली आहे आणि भाकरी आणि पिठलं खूपच छान आणि खूपच टेस्टी लागतं. रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, झटपट होणारी आहे. घरामध्ये जर बेसन पीठ नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही झणझणीत असं पिठलं तयार करून बघू शकता. खूपच छान आणि टेस्टी अशी आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही झणझणीत पिठल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.